पण आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं प्रचार करतोय त्यामध्ये आम्हाला सातत्यानं जाणवतोय की लोकांचा वाढता प्रतिसाद आहे. जनतेच्या मनातलं राज्य सरकार आणलं त्याच पद्धतीने कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा मला खात्री आहे की त्यांच्या मनातलं सरकार या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये येईल. नक्कीच शेवटी काही झालं तर ते आमचे नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ज्या पद्धतीने कोल्हापूरचा विकास व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून काल त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये किंवा चर्चासत्रामध्ये सगळं कोल्हापूरसाठी काय करणार आहेत हे त्यांनी आत्ता विजन मांडलंय. काम करणारं हे सरकार आहे आणि कोल्हापूरला एका मोठ्या प्रमाणात पुढे घेऊन जाण्याचा दृष्टिकोन त्यांच्या बाबतीत आहे. मला असं वाटतं की आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडली, त्यांच्या आरोपाची भूमिका आहे. आज आम्ही आमचं कोल्हापूर कुठं न्यायचं आणि सर्वसामान्य माणसाला अपेक्षित किंवा या कोल्हापूरच्या जनतेला काय अपेक्षित, आपलं कोल्हापूर कसं असलं पाहिजे हे त्यांनी मांडले. आम्ही त्याच्यावरती जास्ती भर दिला. आम्ही त्यांच्या टीकेला उत्तर न देता आम्ही काय कोल्हापूरसाठी करणार आहोत ते आम्ही त्यात आमची भूमिका मांडली. निश्चित या कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जनतेचा महायुतीच्याच बाजूनी कल आहे आणि कौल आहे. नक्कीच आम्हाला या ठिकाणी ते साथ देतील आणि येणाऱ्या 16 तारखेला महायुतीचाच भगवा झेंडा महानगरपालिकेवरती फडकवला जाईल. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. दर्शको नमस्कार. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी मतमोजणी होणार आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत दक्षिणचे कार्यसम्राट आमदार आदरणीय अमल माडिक साहेब. सर नमस्कार. मी आपलं आमच्या KK न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होतंय आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. कसा प्रतिसाद लाभतोय, काय प्रतिक्रिया द्याल? एका बाजूला आज आचारसंहिता म्हणजे 5च्या दरम्यान सगळे निर्बंध लागत आहेत की जेणेकरून प्रचार संपवायचा या दृष्टिकोनातून. पण आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं प्रचार करतोय त्यामध्ये आम्हाला सातत्यानं जाणवतोय की लोकांचा वाढता प्रतिसाद आहे. जनतेच्या मनामध्ये ज्या पद्धतीनं विधानसभेला एक जनतेच्या मनातलं राज्य सरकार आणलं त्याच पद्धतीने कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा मला खात्री आहे की त्यांच्या मनातलं सरकार या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये येईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब काल कोल्हापूरमध्ये होते. त्यांनी मिसळ पे चर्चा केली. कोल्हापूर महानगरपालिकेवर त्यांचं एक बारकाईनं लक्ष आहे, काय सांगाल? नक्कीच शेवटी काही झालं तर ते आमचे नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ज्या पद्धतीने कोल्हापूरचा विकास व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून काल त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये किंवा चर्चासत्रामध्ये सगळं कोल्हापूरसाठी काय करणार आहेत हे त्यांनी आत्ता विजन मांडलंय. आणि त्यात मांडत असताना त्यातले 50% कामाच्या बाबतीमध्ये त्यांनी पूर्तता सुद्धा केलेली आहे. म्हणजे काम करणारं हे सरकार आहे आणि कोल्हापूरला एका मोठ्या प्रमाणात पुढे घेऊन जाण्याचा दृष्टिकोन त्यांच्या बाबतीत आहे. त्यामध्ये त्यांनी खरं बघायला गेलं तर आता तुम्हाला औद्योगिक क्षेत्र सांगितलं, खेळाच्या बाबतीमध्ये सांगितलं, श्रीमंत शाहू महाराजांच्याबद्दल सांगितलं आणि ज्या पद्धतीने कोल्हापूर आई महालक्ष्मीचा तीर्थक्षेत्र आराखडा असेल, पूरहानीमध्ये ज्या पद्धतीने नुकसान होतं त्याबद्दल बदल करण्याच्या दृष्टिकोनातून असेल आणि एक विजनरी कोल्हापूर, उद्याचं कोल्हापूर कसं असेल या दृष्टिकोनातून त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे याच्यामध्ये. आणि ते आम्हाला अपेक्षित आहे की त्या पद्धतीने ते जे बोललेत ते मिळून हे आम्ही कोल्हापूरसाठी करू. भारतीय जनता पक्षाला एकंदरीत बघायला गेले तर मोठ्या प्रमाणात जनतेतून प्रतिसाद मिळतोय, काय कारण असेल? नाही, या ठिकाणी ज्या देशाचं नेतृत्व आदरणीय मोदीजी करतात, आमचे लाडके पंतप्रधान, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक विजन मांडल्याने महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये त्यांनी जे बोलले 14 ते 19 त्यांनी जे पहिलं मुख्यमंत्रीपद भूषवलं त्या पद्धतीने त्यांनी जे बोललेलं आहे ते पूर्ण केलं आहे. आणि त्यांनी बघा त्यांच्या कामाची पद्धत किंवा त्यांच्याबद्दल त्यांनी जे बोलतात ते करून दाखवलेलं आहे. हे फक्त राजकारणासाठी नाही, पण ते राजकारण करत असताना विकासाचं राजकारण करतात आणि विकासाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र पुढे न्यायचं जे ठरवलेलं आहे त्यातनं कोल्हापूर पुढे जाईल आणि कोल्हापूरला पुढं आम्हाला न्यायचं ते त्यांनी त्यात मांडलेलं आहे. आज प्रचार तोफा थंडावणार आहेत. बघायला गेलं तर मागील काही दिवसांमधून विरोधकांकडून टीकांचं अस्त्र उचललं गेलं, काय सांगायला? नक्कीच हे निवडणुकीपुरते जे आचारसंहिता असते तेवढे दिवस असतं, पण याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप केले जातात. पण काही ना काहीतरी त्यातनं बोध घेणं किंवा काही त्यातनं हे करणं ह्यातनं आहेत. मला असं वाटतं की आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडली, त्यांच्या आरोपाची भूमिका आहे. आज आम्ही आमचं कोल्हापूर कुठं न्यायचं आणि सर्वसामान्य माणसाला अपेक्षित किंवा या कोल्हापूरच्या जनतेला काय अपेक्षित, आपलं कोल्हापूर कसं असलं पाहिजे हे त्यांनी मांडले. आम्ही त्याच्यावरती जास्ती भर दिला. आम्ही त्यांच्या टीकेला उत्तर न देता आम्ही काय कोल्हापूरसाठी करणार आहोत ते आम्ही त्यात आमची भूमिका मांडलेली आहे.
काय वाटते 16 तारखेचा निकाल काय असेल? निश्चित या कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जनतेचा महायुतीच्याच बाजूनी कल आहे आणि कौल आहे. नक्कीच आम्हाला या ठिकाणी ते साथ देतील आणि येणाऱ्या 16 तारखेला महायुतीचाच भगवा झेंडा महानगरपालिकेवरती फडकवला जाईल. प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. शहरातील तमाम मतदारांना काय आवाहन करा? नक्कीच मी कोल्हापूरकरांना आव्हान करतो की एका बाजूला राज्य एका बाजूला किती पुढं चाललंय त्याच दृष्टिकोनातून कोल्हापूरला सुद्धा आपल्याला पुढे न्यायचं आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीने दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण आपल्या कोल्हापूरचा विकास करून आपण आपली प्रगती करून एक कोल्हापूरला जो राहिलेला विकास आहे तो आपण येणाऱ्या काळामध्ये पुढे घेऊन जाऊ आणि आपल्या सगळ्यांना एक अभिमान असेल असं आम्ही सगळे आमचे 81 जे लोक नगरसेवक आम्ही उभे केलेत ते आणि आम्ही मिळून हे कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून चांगलं पाऊल टाकू. धन्यवाद. नक्कीच सर, जे आपले विजन आहेत कोल्हापूर स्मार्ट सिटी होण्याच्या संदर्भातील ते नक्कीच कोल्हापूरच्या विकासासाठी फायदेशीर ठरतील. तुर्तास तरी मी इथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.